पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळीबारामध्ये ठार। ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू। मोहोळवर 4 गोळ्या झाडल्याचं उघड। भाजपा आमदार सुनील कांबळेंचा ससून रुग्णालयामध्ये राडा। राष्ट्रवादी वैद्यकीय कक्षाच्या प्रमुखासह पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। मारहाण केल्याचा कांबळेंकडून इन्कार। आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवरती ईडीचे छापे। मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक तयार। 20-21 जानेवारीला अजित पवार गटाची तर 22-23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी। पुण्यामध्ये आजपासून 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन गणेश क्रीडा रंगमंच इथे शुभारंभ सोहळा। मान्यवरांचे शरद पवार आणि अजित पवार यांची नावं। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाबाबत माहिती नाही। नाट्य संमेलनाच्या निमंत्रणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर आमंत्रण स्वतः जाऊन दिल्याची आयोजकांची माहिती। मराठा आणि ओबीसी आंदोलकांची आझाद मैदानासाठी रस्सीखेच। जानेवारीच्या आंदोलनासाठी दोन्ही समाजांची मैदानासाठी मागणी। मुंबई पोलिसांना पत्र। आळंदीतील इंद्रायणी नदी तिसऱ्या दिवशीही फेसाळलेलीच। प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाईबाबत उदासीनता कायम। अब्जाधीशांच्या क्रमवारीमध्ये गौतम अदानींनी मुकेश अंबानींना मागे टाकलं। जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीमध्ये अदानी 12व्या स्थानावर। गेल्या 10 दिवसात साईबाबांना 16 कोटींचं दान। 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान 8 लाख भाविक साईंचरणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।